आयुष्यामध्ये कधीही कुणाच्या मागे पडू नका. या जगात कोणीही कुणाचं नसतं. आज एक नवीन धडा शिकायला मिळाला आयुष्याचा. जेवढी जास्त तुम्ही कोणाची कदर कराल ना, तेवढंच जास्त तुम्ही दुःखी राहाल. आणि कुणाच्या मागे तुम्ही जास्त पडाल ना, तर ते आणखी तुम्हाला त्याच्या मागे पडवतील. कोणतीही व्यक्ती या जगामध्ये तुमचा मित्र किंवा तुमची शत्रू बनून आलेली नसतंय. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचे शब्द, तुमचा स्वभाव तुमचा मित्र किंवा शत्रू बनवत असतात. तर्क करणे ही मनाची कल्पना असते आणि अनुभव हा आयुष्याचा धडा असतो. अनुभवातून आपण खूप काही शिकू शकतो. तर्कामध्ये फक्त दिवस जातील. खरं तर दुःख आपल्या आयुष्यामध्ये एवढ्यासाठीच येतात की आपल्याला सुखाचे महत्त्व कळावे म्हणून. कारण जेव्हा दुःख येणार नाही ना, तेव्हा सुखाची आपल्याला जाणीव होणार नाही, त्याचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. प्रत्येक दुःख हा एक धडा देत असते आणि हाच धडा माणसाला पूर्णपणे बदलवून टाकतो. खूप स्ट्रॉंग असतात असे लोक जे स्वतःला नाराज होऊन स्वतःची समजूत सुद्धा काढतात. लोकांकडून जास्त अपेक्षा कधीही करू नका. मी तर म्हणते की अपेक्षाच करू नका, नाहीतर नेहमी दुःखी राहाल आणि लोकांना त्याचा फरक सुद्धा पडणार नाही. त्यांना काहीही वाटणार नाही की तुम्ही नाराज आहात. ही नाती सुद्धा खूप विचित्र असतात ना. आत्मविश्वासाशिवाय नाती बनत नाही आणि जोपर्यंत माणसाला धोका मिळत नाही ना नात्यांमध्ये, तोपर्यंत ते नातं संपतही नाही. भरोसा तर आपल्या श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण तो माणसांवर ठेवतो का? आपल्या श्वासांवर सुद्धा आपला विश्वास नसतो बरं का. अडचणीच्या वेळी मदतीचा दिखावा करणारे जे लोक असतात ना, ते बऱ्याचदा तुमचे दुःख, तुमची बरबादी पाहून खूप आनंदी होतात आणि त्यातच त्यांना सुख मिळतं. अशा लोकांपासून नेहमी लांब राहा. त्यातच तुमचं भलं आहे. नाहीतर ते दुरून तुमचं फक्त दुःख पाहू शकणारे लोक आहेत. ज्याला तुमच्या भावना समजतात ना, आणि तरीसुद्धा तो तुम्हाला त्रास देतो, तुम्हाला दुःख देतो, तुमचा कधीही होऊ शकणार नाही अशी व्यक्ती. तुमचा विश्वास डोंगराला सुद्धा हलवू शकतो आणि तुमचा संसार नात्यांमध्ये डोंगर देखील उभा करू शकतो. तुमचा संशय आहे ना, तो नात्यांमध्ये डोंगर देखील उभा करण्याची ताकद ठेवतो. तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात. तर असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात, तुम्ही एकटेच भक्कम आहात. आणि मग बघा, कोणतंही संकट तुम्हाला एकटं पाडू शकणार नाही. कुणासाठी तुमचे शब्द वाया घालवू नका, कारण शब्द वाया घालवणे म्हणजे आपलंच तिथे मान खाली घालणे. एक वेळ अशी येते जेव्हा माणूस दुःख सहन करणं शिकतो. दुःखावर तो ठामपणे बसतो. कुणावर तर प्रेम करणं हे चुकीचं नसतं, पण कोणावर प्रेम करून त्याला सोडून देणं हे मात्र चुकीचं असतं. आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो आणि विश्वासघात केल्यावर माणसाला खूप त्रास होतो बरं का. जो माणूस नेहमी शांत राहतो, तो त्याच्या शांतपणेमध्ये सुद्धा खूप काही सांगून जातो, खूप काही बोलून जातो. चांगली लोक नेहमी आनंद देऊन जातात आणि वाईट लोक माणसाला नेहमी अनुभव देऊन जातात. म्हणून अशा लोकांचा सहवास असणं सुद्धा गरजेचं असतं. तुमचं दुःख फक्त त्याच व्यक्तीला सांगा, तुमचं दुःख घेण्याची, समजून घेण्याची त्यांची लायकी असेल तरच. स्वतःच्या मनाची इतकी खोटी समजूत घालू नका. कोणी माणूस इतका बिझी नसतो की त्याला तुमच्यासाठी वेळच मिळत नाही. म्हणून तुम्ही स्वतःची अशी खोटी समजूत घालणं बंद करा. बऱ्याचदा तुम्ही अशा लोकांसाठी गरज नसतानाही काळजीत राहता, ज्यांना खरं तर तुमची काळजीच नसते. अशा भ्रमात तर अजिबात राहू नका की प्रत्येक नातं खास असतं. इथं तर प्रत्येकाला आपली वाटणारी व्यक्ती शेवटी धोका देऊनच जाते. ते आपल्या जवळचे लोक सुद्धा असतात. वाईट वेळेमध्ये तो माणूस तुमची साथ सोडेल तेव्हा समजून जा की तो माणूस तुमच्याबरोबर कधीच नव्हता.
तक्रारीची सुद्धा एक इज्जत असते. म्हणून आपण कोणी दिसेल त्याला तक्रारी सांगितल्या जात नाही. आपल्या जवळच्या लोकांनाच आपण तक्रारी सांगतो आणि ते पण हक्काने सांगतो. आयुष्यामध्ये काही वेगळं करायचं असेल ना, तर गर्दीपासून दूर होऊन चालावं लागेल. गर्दी तुम्हाला हिंमत तर देते, पण तुमची ओळख हिरावून घेते. आता भीती जखमांची नाही, तर लोकांबरोबर ठेवलेल्या आपलेपणाची वाटते, विश्वासाची वाटते. कारण जखमा भरून जातात, मात्र मनातले ज्या जखमा असतात ना, त्या कधीच भरत नाही. आपल्या सर्वात जवळच्या व्यक्ती गमावण्याची जी भीती असते ना, या जगामध्ये सगळ्यात मोठी भीती आहे. फक्त हे त्याच व्यक्तीला समजू शकेल ज्यांनी खरं तर आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलेलं आहे. प्रत्येकालाच ही गोष्ट कळणार नाही आणि समजून घेण्याची कॅपॅसिटी नसते. खूप महागात पडतं स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवणं. वेडेला जरा विचारून सांगा की खरंच मनाला झालेली जखम लगेच भरते का? प्रेम जर खरं असेल तर आठवणी खूप दुःख देतात आणि वेळ निघून गेली की वेळ परत सुद्धा येत नाही. म्हणून कुणाला जास्त दुःख देऊ नका. या जगामध्ये जगायचं असेल ना, तर तुम्ही सुद्धा थोडं मतलबी बनायला शिका. कारण इथे धोका मिळायला वेळ लागत नाही. हे तेच लोक असतात जे तुम्हाला खाली पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात. जे नात्यांमध्ये तुमचे सख्खे असतात आणि सगळ्यात जवळचे असतात, तेच तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांनाच असं वाटते, चुकीच्या दिशेने पडण्यापेक्षा चांगलं तर आहे की बरोबर रस्त्यावर आरामात चालणं. बदललेली वेळ आणि बदललेली लोक कधीही कोणाची होऊ शकत नाही. मित्र असे शोधा की ते परिस्थितीने बदलणारे असावे. परिस्थितीनुसार स्वतः बदलणारे नकोत. कारण मित्र हे नेहमी आपल्याला सपोर्ट सिस्टीम सारखेच असतात.